नमस्कार रसिक मित्रांनो, सदरील माहिती जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून संकलित करण्यात आलेली आहे। पशुधनाची इयर टॅगिंग 1 जूनपासून बंधनकारक। कोरोनाच्या आजारानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे। मनुष्य प्राण्यांसोबत पशूंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे। त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहून यासाठी आधार कार्डच्या धर्तीवर पशुधनांसाठी इयर टॅगिंग केले जात आहे। सुदृढ, निरोगी व उपयोगी पशुधनासाठी 1 जूनपासून प्रत्येक पशुचे इयर टॅगिंग आवश्यक करण्यात आले आहे। जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आली आहे। याची समस्त शेतकऱ्यांनी पशुपालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे। राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे सोयीचे व्हावे, या दृष्टीने एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेऊन उपाययोजना करणे, पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे इयर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। राज्यात येत्या 1 जून 2024 पासून इतर इयर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी विक्री बंद करण्यात येणार आहे। पशूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत, याचाही यात समावेश करण्यात आला आहे। याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्व पशुपालकांना नियमितपणे करण्यात येत आहे। पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पशुधनास इयर टॅगिंग करणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे। बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्व पशुधनास इयर टॅगिंग करणे गरजेचे आहे। दिनांक 1 जून 2024 पासून इतर इयर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध केले जाणार आहे। त्यामुळे इयर टॅग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समिती घेणार आहे। 1 जून 2024 नंतर इयर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत। जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इयर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही। नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही। राज्यांतर्गत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास इयर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतूक प्रमाणपत्र द्यावे। पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही। तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कार्यवाही होऊ शकते। राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुधनास इयर टॅगिंग केलेले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी या पशुधनास इयर टॅगिंग करून घ्यावी, तसेच त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी। 1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग शिवाय बंद आहे। तसेच 1 जून 2024 पासून इयर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। त्यामुळे इयर टॅग नसलेले पशुधन बाजार समित्यामध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी। पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहील। ग्रामपंचायतीमध्ये पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये। दाखल्यावर इयर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात येणार आहे। अलका पाटील, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।